गाईज आणि आज आपण आलो आहे एका फ्लॅटवर, जो फ्लॅट आता घेणार आहेत म्हणजे त्यांनी घेतला आहे. 4 जण आपले मित्र, ते म्हणजे पार्थ, समर्थ, अनिकेत, आदित्य यांनी घेतलेला हा फ्लॅट. तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला तेच दाखवणार आहे की हा फ्लॅट कसा आहे आणि आपण त्यांची पण मतं जाणून घेणार आहोत त्याबद्दल. आणि तुम्ही बघू शकता आता 2 महिन्याचा फरक असो. तर आता आपण जाऊयात आणि फ्लॅट बघूयात, एन्जॉय करूयात. पहिले तर आज खूप दिवसांनी हा व्लॉग मी शूट करतोय, आता कंटिन्यू ठेवूयात. हा पार्थ आहे, हा फ्लॅटचा काय असतो फ्लॅटचा नाही नाही कोण काय फ्लॅटचं ते आम्हाला ऍक्च्युली सांगावं लागेल तुम्हाला. मी फ्लॅटचा डिझायनर आहे, डिझायनर. आणि समर्थ समर्थ हा फ्लॅटचा शेफ आहे. हा. की आलेल्या गेलेल्या हॉबी म्हणजे आमच्यासारख्यांना. हा. आणि अनिश नाहीये ना. आणि अनिकेत आणि हा आदित्य. ओके, छान अशी रूम आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. किती BHK काय विषय हा? 2 BHK आहे. छान आहे. पण मी काय म्हणतो, एवढे सगळे एफर्ट घेतले आम्ही सगळे इथं आणलं आणि आम्ही हॉस्टेलवर गेला बोलला नाही रे यार मला नक्की राहावं. सो मित्रांनो बघा, दिसतोय का मी? दिसणारच, मी दिसायलाच पाहिजे कारण ते लावाल. तर आता ही अशी रूम आहे. हे बघा इथं बघू शकता अभिषेक सुपेकर आहे आपल्यासोबत. ये अभिषेक बेटा, ये. कसं वाटतंय तुला नवीन फ्लॅटला येऊन? खूप छान वाटतंय. बघितला फ्लॅट किती मस्त आहे. आता काय होतंय काय होतंय तर आता आपण समर्थला विचारूयात त्याला कसं वाटतंय. अजून 2 आपले नाही आहेत ना आज? अजून 2 नाही, आदित्य आणि अनिकेत. बाहेरचे गाड्या इथे 2 बेड, बाजूला 2 बेड आणि हॉलमधलेच बाजूला आणलेत का? नाही, मग हॉलमध्ये बेड नाही आहेत. हे बघू शकता कसे भिकारी कामगार आहेत. सगळं तुम्हीच आहे का? भिकारी कामगार, मालक सगळं आम्हीच आहे. कारण कसं झालं, आमच्याकडे जरा पैशांचा प्रॉब्लेम आहे ना. सगळ्यांनी 5-5 हजार रुपये वाटून नको, मग नाही पाठवत, जाऊ दे. काय चालू होतं? भिकारी कामगार आणि मालक ते एकच आहेत असं म्हणणं आहे त्यांचं. मजदूर थांबलेले मजदूर. मला हा आरसा खूप आवडलेला मित्रांनो. हा जर साफ केला ना, आयुष्यपदच ओकेच होतंय. बघा की काय नाही, पूर्ण नाही आता बघू शकता तुम्ही. सो हा व्लॉग कंटिन्यू करा, यानंतर ब्लॉग्स येतील असा माझा प्रयत्न राहील. कारण ह्या चॅनलला ब्लॉगची खूप कमी आहे, मला माहिती आहे. टाकेन मी ब्लॉग, काही टेन्शन नाही. आजचा फ्लॅटचा ब्लॉग खूप मेन आहे, कारण काय झालंय, गेले 1.5 ते पावणे 2 वर्ष झाले आम्ही तुमच्या सोबत आहे. त्या 1.5 ते पावणे 2 वर्षानंतरचा हा पुढचा प्रवास थोडासा अवघड आहे. बॅचलर्सला कळेल किंवा बॅचलर्स जे आत्ता मोठे जे बॅचलर्स होते, जे मित्रांसोबत राहत होते, ज्यांना माहिती आहे त्यांना कळून जायला लागेल माझ्या म्हणण्याचा मतीच अर्थ. त्याच्यावर पण एक ब्लॉग येईल नंतर भविष्यात, थोड्या दिवसांनी, जास्त दिवस नाही लागणार त्याला, की हॉस्टेलवरच्या सगळ्यांचं एक मत येईल तुमच्यापर्यंत, नक्की पोहोचेल. पण आत्ताच्या कंडिशनला मी आणि अनिश इथे आहोत. आम्ही दोघं नाही आहोत इथे, मी 4 जण येणारच राहायला. तर बघूया आणि कमेंटमध्ये शुभेच्छा नक्की द्या, कारण तुमच्या शुभेच्छा एन्जॉय करूया. लाईफ इज व्हेरी ब्युटिफुल, यू नो दॅट लाईफ इज व्हेरी ब्युटिफुल. आणि अशा तऱ्हेने ही ब्युटिफुल लाईफ आपण ह्यांच्यासोबत जगणार आहोत. हे अन्नबाळ बघा, हे बघा. तर अनिशला विचारू आपण आता. आणि आम्हाला सांग, तुला कसं वाटतंय हे 5 जण आपल्याला हॉस्टेलमधनं सोडून चाललेत? मला खूप सांगितलं समर्थ पार जातो, वाईट वाटतं, पण आबा जातो, त्याची खुशी होती. का असं का? अबे तर तुझा रूममेट आहे. देऊ नको रे. समन होता तो, मग तो सोडून जातोय ना, त्याचा मला आनंद होतोय. पण एक मित्र म्हणून कसं वाटतंय? चांगला होता तो, सगळेच चांगले होते रे. आहे त्याच्या छातीवर असं करून आता मी रडणार आहे. वाईट तर वाटणार. आपण सगळे एकत्र राहायचो, सगळे सोबत जेवायचो, बसायचो, खेळायचो. आता पूर्ण हॉस्टेल शांत होणार आहे. कोणी खेळणार नाही, कोणी खेळण्यात इंटरेस्ट पण घेणार नाही वगैरे.
सैड मोमेंट है भाई, सैड मोमेंट है. हा आमचा अनिश आहे ना एकदम एक नंबर माणूस आहे. तर बघू शकता आता आपल्या फ्लॅटच्या मॉमला विचारायचं राहिले फक्त कसं वाटतं. फ्लॅटचा मॉम आणि हॉस्टेलची मॉम एकच आहे. भीती वाटती कॅमेऱ्यासमोर बोलायला श्री. नाही घाबरायचं, सवय करावी लागेल. सो गाईज असं सगळं आहे. छान आहे. काय म्हणतात रे ह्याला मराठीत? मराठीत रॅक म्हणतात का? तू पण रॅकच म्हणला. नाही नाही रॅक रॅक म्हणलाय तू. रकाने रकाने हो रे रकाने म्हणतात ना. हा बरं कप्पे अबे हा सगळ्यांना करायला तू एकटा सगळ्यांना करायला बरं सगळ्यांनंतर करू. हे बघा आता तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतंय कसं वाटतं. ये की इकडं अरे जा की तू आता थोडासा नाच होईल, आनंद व्यक्त होईल आणि तो आनंद व्यक्त करतायत समर्थ आणि अभिषेक. आनंदाचा अत्यानंद हा द्विगुणित झाल्यामुळे फ्रीज असा पडता पडता वाचलेला आहे. वा खूप खुश होतील बघणारे. पोरं काम करतात, पोरं हुशार आहेत. हो चालेल चालेल. तर मी अनिशकडे आणि रडू नको आणि जाऊ दे यार, काय बोलू आता, वाईट वाटतंय. माझा फिलिंग कोणाजवळ आवाज येत नाही आणि आणि आवाज येत नाही. माझा फिलिंग कोणाजवळ शेअर करू. काम होतंय बघ आपलं इथं. मग ते राहू दे तिथं. मला ते राहू दे तिथं. विचारणार. चल मित्रांनो जरा जरा ट्राय करून बघू आपण कसं वाटतं. जाई का बघतो वैसे बताओ कमेंट में मैं कैसा लग रहा हूँ आज. थोड़ा सा बोनस स्वस्तुती करते बाकी काही नाही. हे बघा नुसतं रेटून टायपिंग करतोय बघा. नुसती रेटून टायपिंग आहे विशेष बघा. AK-47 हे बघा नाद लागतो नाद. होय अभिषेक घामायला आहेस, घामाजला आहेस, रंगला आहेस. काय म्हणतो अभिषेक, काय म्हणते तू? कशाने रंगला आहेस? सांग ना, काय म्हणते तुझे, येतोय का नाही तू इथं? विचार करावा लागेल ना. हे दिशेत बसलं का हे दक्षिणेकडे पाय होते. हा मग फिरवावं लागेल फक्त. आपण आता काय ही बाजू फक्त इकडे घ्यावं लागेल आपल्याला. ही बाजू ही उत्तर आहे बर का आई साहेब. उत्तरेकडे चालते ही वाटलं उत्तरेकडेच चालते पाय. उत्तर इकडे का इकडे 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 ही पूर्व आहे ना मग ही दक्षिण झाली. मी बघितलो मग आय एम राईट ब्रो. ही जी आहे ना उशी ती तिकडे जाते. आय एम राईट. ही इकडे तिकडे बोलूया पाय. दक्षिणेकडे तोंड नाही करू शकत आपण. पाय नाही करू शकत. पाय करू नाही शकत. पण दक्षिणेकडे नाही करू शकत. कपाट तसंच राहू दे ना. हे फक्त फिरवावं लागेल. लॉक करणार आहे का? हा मग बर का बेस्ट आहे. हे इथं पण आहे बघ पुढं. मासाहेब. हा मार. 4 गेले मग माझा तर. डोकं इकडं. हे काय भूत उडकायला नाही काय कर. विषय चालू आहे. पाय कुठे आणि एक मिनिट मी जरा माझी डोकं कुठे असा प्रश्न हे पडलेला आहे. बेडवर घेतला आणि सापाट जर ह्या इकडे जर शिफ्ट केलं तर होऊ शकतंय. आता प्रकाश उत्तरेकडे पाय होतात. इकडे दक्षिणेकडे पाय होतात. दक्षिणेकडे पाय नकोच आपल्याला अभ्या. डोकं चालतंय म्हणजे ठीक आहे पण पाय नको असा विषय. काहीच नको आपण दक्षिणेकडे आजचा ब्लॉग असा छान कौतुकास्पद आहे.
मस्त होणार तो बेसिकली आणि मिक्स काम बॉडी बघा हे ऍप्स नसून हे पोट आहे फक्त ओनली टॉक ज्याला नाही फोन दोन महिने झाले काही तर असं सगळं आहे मित्रांनो. एकंदरीत खूप छान वाटतंय की आपले मित्र सखे सोबती त्यांच्या भवितव्यासाठी एक भले लांब गेले पण त्यांचं चांगलं करण्यासाठी. मला माहिती आहे त्यांना पण जाऊ वाटत नाही, ते सांगू शकत नाहीत अशी अडचण आहे. ह्या 5 जणांमधला एक जण सांगू शकत नाही की आम्हाला कुठं नाही जायचं, कारण जबाबदाऱ्या असतात. ह्या सगळ्या मोठ्या वाच्य तर नाही आहेत, पण हे खरं आहे की वेळ आली की निघून जावंच लागतं. त्यामुळे मित्र असतात, मित्र असतात, कायम आठवत राहतील, आठवणीत राहतील. सो मित्रांनो आता आपण आलो गच्चीवर आणि छानपैकी असा मोठी गच्ची आहे, घसरगुंडी पण आहे. वा, सगळी सोय देवाने करून ठेवली आहे छानपैकी, सगळीच आहे एकंदरीत व्यवस्थित छान गच्ची. कपडे झाडं बिडं कसं वाटतं आब्या? आणि आब्याचा फोटोशूट इथं लय भारी होईल, एकदम बेस्ट. विद्यापीठात जायची गरजच नाही. आणि घसरगुंडीवर नाही की ये की घसरगुंडीवर ना सावलीत बसला अनिश. बघा तुम्ही झाडं बिडं मस्त एकदम ओकेच मध्ये कार्यक्रम. मला आधी तिथे हेच वाटलं माहिती का, रूळच वाटले ते. हे तिथे समोर ना आलाय ती कुठला? अरे ही काय समोर योगी. आता जाताना मागचा रस्ता दाखवतो. चालतंय, मागून रस्ता खड्ड्यातून तुझं राहिलंय अजून. ह्यांचं जसं बाईट्स घेतलं तसं तुझं राहिलंय हॉस्टेलला गेल्यावर. काय सांग की आता देऊन बायको सोडून गेल्यासारखं बसलंय. काय बायको सोडून गेल्यासारखं बसलं. आणि काय झालं रे? जेवलं नाही, कोणच जेवलं नाही सकाळपासून. झपाटलंय. अरे खुश राहा, काय जेवण. भूक लागली आणि आता पाणी बी प्यायचं नाही असं दुःख आहे. हा मग काय. माझं तर अजिबात स्टॅमिनाच तर राहिला अंगात. तुला म्हणलं 2 पायऱ्या चढून आलो की आग कसं तर व्हायला लागलं, थरथर कापायला लागले माझे. चल पाणी पी. न्यू स्पॉट हे सगळं नाही काय बी जेवणार पण नाही. हे बघा मित्रांनो, इथे एक मस्त गच्च असलं जे भारी आहे ना व्यायाम करायला, आई शपथच खतरनाक आहे मित्रांनो, खतरनाक. आपलंच घर आहे. पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. चला कुठं चला? भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. कमेंटमध्ये आल्यात बघ, कमेंटमध्ये आल्यात. लाईव्ह चालू आहे, लाईव्ह. थँक्यू गाईज. हो आणि हो का? हो का? हो हो येस. राहायचं काय तर? हो राहायचं इथे. काय साप नाही येते तसं. बस तुमच्या सपोर्टची फक्त गरज आहे. तुम्ही जास्तीत जास्त मला माझ्या ब्लॉग्सला बघा, माझा वॉच टाईम वाढवून जास्तीत जास्त मला सबस्क्राईब वाढवून द्यायची मदत करा फक्त. कारण हे जे चॅनल आहे फक्त माझं नाही आहे, कोशश्री क्रिएटिव्ह जस्ट नाव आहे आणि ही टीम आहे आणि ही टीम तुमच्यासोबत आहे. तुम्हाला धरून तुमच्यासोबत राहून आणि तुम्हाला ॲड करून ही टीम बनते, एकट्याची टीम नाही. सो थँक्यू. आत्तापर्यंत तुम्ही मला खूप सपोर्ट दिला, असं द्या. नेहमी खूप कमी सबस्क्रायबर असेल, खूप कमी एक्सेट्रा पण जे आहे ते फक्त तुम्ही आहात आणि त्यामुळे थँक्यू सो मच. असेच सोबत राहा.